नमस्कार प्रेक्षक हो, मी तेजस्विनी निसर्गाच्या कुशीतमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज निसर्गाच्या कुशीत यामध्ये सागर म्हात्रे सरांकडनं आपण जाणून घेणार आहोत हत्तींबद्दल. तर सर काय म्हणजे कुठून म्हणजे तुम्ही हत्ती पहिल्यांदा कुठे पाहिला ते जाणून घ्यायचंय आणि कुठे कुठे फिरलात तुम्ही हत्तीच्या शोधात तेही जाणून घ्यायचंय आणि हत्तींविषयी बरंच काही आज आपण बोलूया. तर येस, वेर यू स्टार्ट फ्रॉम. धन्यवाद. मी सगळ्यात आधी तुम्हाला आणि आचार्य 90 FM चॅनलला धन्यवाद देतो. सगळ्यात पहिला मला वाटतं हत्ती माझ्या जनरेशनचे जे लोक आहेत त्यांनी माझ्या मते सर्कसमध्ये पाहिलं असेल. आणि तुम्ही जर म्हणाल की घरात तुम्ही हत्तीसारखं काय पाहिलंय, तर मग ज्या दिवशी गणपती घरात आले, अरे वा, तर हे जे गणपतीचं स्वरूप आहे हे हत्तीचं आहे. तर ह्या दोन्ही ठिकाणी मला वाटतं सर्कशी मध्ये आता मला वाटतं गेल्या 10-1 वर्षापासून हत्तीच काय सगळे अॅनिमल बॅन झालेले आहेत. ते फक्त डोमेस्टिक अॅनिमल म्हणजे कुत्रा किंवा हे मांजर या टाईपचा ठेवू शकतात. तर ती एक चांगली गोष्ट झालेली आहे, कारण एवढा मोठा प्राणी आणि तुम्ही त्याला साखळदंडाने आणि ह्याने बंद करून ठेवायचं, ते काही सीन बरोबर नव्हता. आपल्याला वाटायचं की सर्कशीत हा किती उत्तम काम करतो, पण त्यांचं जे ट्रेनिंग आणि त्यांना जे काही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्रवास आणि ते सुद्धा सर्कसच्या ट्रक्स मध्ये वगैरे, तर आपण स्वतः 1-2-3 तासाचा प्रवास केल्यावर थकतो. तर तुम्ही विचार करा की प्राण्यांना अशा प्रवासाची सवय नाही आणि कुठल्या तरी ट्रकमध्ये टाकून, अगदी ओबड-धोबड रस्ते होते त्यावेळेला, तर त्यांना किती स्ट्रेस होत असेल. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सर्कस आणि गणपती. अच्छा. आणि खरंच म्हणजे हत्ती म्हणजे आपल्याला पक्ष्यांमध्ये चिवकाऊची ओळख आपल्याला लहानपणी होते, बालपणी होते. आणि प्राण्यांमध्ये मला वाटतं तुम्ही जसं म्हणालात, गणपतीचं मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो आणि गणपती सदृश, त्याच्या चेहऱ्या सदृश आणि हत्तीचं मुख त्याला बसवलेलं आहे, त्यामुळे तो एक प्राण्यांमध्ये जवळचा असतो तो आपला हत्ती. आणि मी पहिला हत्ती पाहिला तो अर्थातच तुम्ही म्हणालात तसा मंदिरामध्ये, म्हणजे कोल्हापूरला आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला गेलो होतो आणि तेव्हा तिथे हत्ती असायचा. म्हणजे आता हल्ली मी गेले होते तेव्हा तिथे नव्हता. आणि पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी आम्ही जेव्हा अंबाबाई मंदिरात जायचो तेव्हा असा तो छान सोंड वण करून असा आशीर्वाद द्यायचा. आणि म्हणजे आपल्या माहुताला सुद्धा तो सांगायचा की काही म्हणजे आमच्याकडनं काही द्यायचं असेल तर आम्हाला माहुताला सांगावं लागायचं की आम्हाला काहीतरी द्यायचंय. मग तो त्याच्या सोंडेतनं ते घ्यायचा आणि माहुताला द्यायचा. म्हणजे इतका शिस्तप्रिय आणि असा खूप प्रामाणिक आणि सगळं लगेच फ्रेंडली होणारा प्राणी म्हणजे हत्ती. येस, बरोबर. इनफॅक्ट आपल्या मराठीत हत्तींवर पण वाक्प्रचार आहेत की एखाद्याला पांढरा हत्ती देणं म्हणजे, पूर्वी ऍक्च्युली एखाद्या संस्थानिकाचं राज्य संपवायचं असेल तर त्याला 1-2 हत्ती गिफ्ट म्हणून द्यायचे आणि त्या हत्तींचं खाणं पिणं पुरवताना त्या संस्थानिकाची वाट लागायची. मग तिथून तो वाक्प्रचार आलेला आहे की पांढरा हत्ती म्हणजे एखादा प्रोजेक्ट की जो खूप कॉस्टली होत चाललाय, मग त्याला व्हाईट एलिफंट म्हणतात, पांढरा हत्ती. बरोबर. येस. तर हत्तीचा उगम तुम्हाला विचारेन की हत्ती आले कुठून, म्हणजे आपल्या देशात ते कुठून आले, की मायग्रेट होऊन आले की आपल्या देशात ऑलरेडी होते? कारण मला वाटतं साऊथ इंडियामध्ये हत्ती बऱ्याच प्रमाणात होते. तर त्याविषयी म्हणजे हत्तींचा उगम म्हणजे जन्म आणि त्यापासून पुढे आपण येऊया. इनफॅक्ट हा जो गौंडवना म्हणून जो कन्सेप्ट आहे, गौंडवन, तर हे पूर्वी एकच लँडमास होता आपला. आणि मग ते आपला जो भाग आहे भारताचा तो आफ्रिकेच्या खंडापासून तुटून तो हिमालयाला येऊन धडकला. आणि मग तो जेव्हा धडकला त्यावेळेला हिमालय नव्हता, धडकल्यानंतर तो हिमालय तयार झाला. आणि अजूनही आपल्याला माहिती आहे की आफ्रिका आणि भारत किंवा आफ्रिका आणि एशिया ह्या दोन्हीकडे हत्ती आहेत. फक्त त्याच्यामध्ये फरक आहे, दोन्ही वेगळ्या स्पीशीज आहेत. तर तुम्ही बघाल की आफ्रिकन एलिफंट हत्ती जो असतो त्याचे कान खूप मोठे असतात आणि त्याचा जो पाठीचा भाग आहे खूप कॉन्व्हेक्स असतो आणि ते ब्लॅकिश असतात, जास्ती ब्लॅक असतात ना. आपल्याकडचे थोडे करडे असतात. नाही, दोन्ही हत्ती ब्लॅक असतात. अच्छा. स्किन मध्ये थोडा फरक असू शकेल, पण दोन्ही हत्ती ब्लॅक असतात. आणि एलिफंट जो आफ्रिकेचा आहे तो वजनाने आणि साईजने जास्त असतो, मोठा असतो आणि कान प्रचंड मोठे असतात. भारतीय हत्तीचे कान
आफ्रिकन हत्ती एवढे नसतात, दोघांचे कान मोठे हा असतात. हा असं नाही की बाबा याचे कान छोटे आणि याचे मोठे, असंही नाही. हा हा तर ती एक ओळखायची खूण आहे. आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघाल जे एशियाटिक एलिफंट आहेत, सफारी म्हणा किंवा काही, तर तुम्हाला आफ्रिकन एलिफंटला सहज ज्याला आपण म्हणतो माणसाळवणं, डोमेस्टिकेशन नाही करतायत. अच्छा. कारण ते हत्ती ताकदीने पण खूप असतात आणि तिथे कदाचित तसं स्किल नाहीये म्हणा किंवा डीएनए मध्ये नाहीये. पण भारतामध्ये तुम्हाला अनेक डोमेस्टिकेटेड हत्ती, आता जसं मंदिराचं सांगितलं तर केरळाच्या मंदिरांमध्ये अनेक हत्ती आहेत. आणि काही काही मंदिरांच्या एलिफंट स्टोरेज म्हणजे हत्तीशाळा आपण ज्याला म्हणतो, आणि तिथे बरेचसे लोक जाऊन त्या हत्तींचंही निरीक्षण करत असतात. पण इव्हन मंदिरांसाठी सुद्धा हत्ती ठेवणं ही काही चांगली गोष्ट नाही, कारण शेवटी तो हत्ती पुन्हा साखळ दंडाने बांधलेला असतो आणि त्याचं खाणं लिमिटेड असतं. तुम्ही जर हत्तींचं लिटरेचर जर बघाल तर साधारण 18 ते 19 तास त्याला चरायला लागतं. आणि त्या दरम्यान तो साधारण 150 किलो जे काही त्याचं जेवण आहे ते तो घेतो, कारण हर्बिव्हरस प्राणी आहे, शाकाहारी प्राणी, तर त्याचा फूड इंटेक प्रचंड असायला लागतं. तर मला नाही वाटत कुठलाही माणूस हे पर्टिक्युलर गोष्ट पूर्ण करू शकतो. फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रोलवर बरेचसे हत्ती असतात. रोल म्हणजे जसा एखादा एम्प्लॉई असतो तसा हत्ती सुद्धा असतो, आणि त्याचं काम हे असतं की जंगलात आतमध्ये पडलेले ओंडके जे असतात ते वाहून आणणं, किंवा समजा एखादं जंगल खूप पाऊस पडलाय आणि कोणाला तरी रेस्क्यू करायला जायचंय, तर तिथं कुठलीही जीप किंवा काही जात नाही, बोट पण जात नाही कारण दलदल असते. मग त्यावेळेला एकच पर्याय असतो, हत्ती. तर मी एक किस्सा सांगू का हत्ती? मी केरळामध्ये एकदा गेलेलो आणि एका ठिकाणी एक ओंडका असा स्लोप वरनं वर ओढत होते आणि तो मेन रोडवर आणून ट्रकमध्ये टाकून त्यांना न्यायचा होता. तर मी इंजिनियर असल्यामुळे मी तो जो माणूस होता जो हे काम सुपरवाइज करत होता त्याला जाऊन विचारलं की बाबा हा जो हत्ती आहे हा मॅक्सिमम किती टन किंवा किती किलो ओढू शकतो. तर त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितलं आणि तो मला सांगतोय की या गोष्टीचा आम्हाला कधी विचार नाही करायला लागला. तर मला आश्चर्य वाटलं की बाबा या गोष्टीचा विचार नाही करायला लागला तर मग तुम्ही त्या हत्तीला काय वाटेल ते देऊ शकता का? तर याच्यावर मग मी त्याला तरी डायरेक्टली नाही विचारलं, तरी पण त्यांनी पुढे मला सांगितलं की बाबा आतापर्यंत आम्ही या ज्या हत्तीला जे काही ओढायला सांगितलं ओंडके ते त्यांनी ओढलेले आहेत. म्हणजे त्याला मॅक्सिमम कॅपॅसिटी वगैरे असं काही नाहीये. तो जे काही लोड तुम्ही त्याला द्याल ओंडक्यांचे तो ओढून बाहेर आणतो. तर मग ही जी कॅपॅबिलिटी आहे हे याच्यावरनं हत्तीची ताकद आपल्याला दिसते की ती जी सोंड आहे किंवा तो जो जोर लावतो याच्याने किंवा मग त्याच्या पाठीला हे बांधून मग ते ओंडका मागे खेचतात. तर तो ओंडका इतक्या सहजगत्या तो नेतो की तुम्हाला लक्षातच नाही येणार की ह्या ओंडक्याचं वजन 500 किलो आहे किंवा 600 किलो आहे असं काही लक्षात येणार नाही. तर हे प्राण्यांचं जग आहे त्याच्यात. आणि आता सगळ्या प्राण्यांमध्ये अवाढव्य असा हत्तीच आपल्याकडे राहिलेला आहे. बिलकुल. आता आपण जे वाघाच्या एपिसोड मध्ये जे बोललो ना हे डिस्कशन मी पुढे नेऊ का? येस शुअर. तर तुम्ही जर जंगलात भरपूर ऑब्झर्वेशन केलं असेल आणि तुम्ही जर विचारही केला असेल तर मी आता असं म्हणू शकेन की जंगलांचे जे राजे आहेत ते हत्ती आहेत. कारण त्याच्यासमोर कुठलाही प्राणी टिकत नाही, इव्हन वाघ सुद्धा टिकत नाही. फक्त वाघ जे हत्तींचे बच्चे असतात छोटे, आपण बच्चा म्हणतो पण तोही तर त्याचंही वजन जवळजवळ 100 ते 150 किलो पर्यंत असतं. अगदी लहान जो बच्चा असतो तो. तर ते सोडलं तर इव्हन वाघ सुद्धा हत्तींवर अटॅक नाही करत, कारण इतकी प्रचंड पॉवर असते की सोंडेच्या एका फटक्याने वाघाला इकडचा तिकडे करून टाकायची ताकद आहे. आणि शाकाहारी प्राणी असल्यामुळे त्या हत्तीला कधीही इतर प्राण्यांवर अटॅक करण्यात काही हे नसतं.
याच्या उलट वाघ आल्यावर ते सगळे घाबरतात. सो घाबरणं आणि राजा असणं मला वाटतं माझ्या वाटतं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर हे राजाचा जो डॉल आहे, जो अपीअरन्स आहे, ज्या क्वालिटीज आहेत ते मला वाटतं हत्तीमध्ये जास्त आहेत. तुम्ही जर साहित्यिक दृष्ट्या सुद्धा विचार केलात तर हत्तीला आपण जास्त कदाचित झुकतं माप देऊ वाघ किंवा सिंह याच्या कम्पॅरिझन. आपण वाघाचाच विषय काढलाय तर वाघ तुम्ही म्हणाला सोलो प्राणी आहे, म्हणजे तो एकट्याने फिरतो, आणि वेरेस हत्तींचं कम्पॅरिझन केलं तर ते कळपाने फिरतात. तर कळपामध्ये हत्ती असणं ह्याचं काय, म्हणजे त्यांचं काय शास्त्र आहे त्यामागे? सोशल ज्याला आपण म्हणतो आस्पेक्ट आहे हा हत्तींचा. जसं आपण म्हणालो की वाघ सॉलिटरी अॅनिमल आहे, तर हत्ती हा सॉलिटरी अॅनिमल नाही, तर फक्त एकाच त्याच्या आयुष्यात, नर हत्तींच्या आयुष्यात ती वेळ येते की त्याला सॉलिटरी व्हायला लागतं. हे कसं की हत्तींचा जो कळप असतो तो मॅट्रिआर्कल सिस्टम म्हणजे मातृसत्ताक पद्धती ज्याला आपण म्हणतो मराठीत, त्या पद्धतीप्रमाणे चालतो. आणि जी सगळ्यात एजेड फिमेल म्हणजे जी सिनियर फिमेल असते, मादी ज्याला आपण म्हणतो, काऊ एलिफंट, ती ह्या पर्टिक्युलर कळपाचं नियंत्रण किंवा लीडिंग करत असते. आणि मग ह्याच्यात काय असतं कळपात, तर जे छोटे नर हत्ती म्हणजे ज्यांची वय अजून सुद्धा 8-10 झालेली नाहीये, आणि बाकी सगळ्या फिमेल, तर हा हत्तींचा कळप अगदी 10-12 पासून ते 40 पर्यंत सुद्धा असू शकतो. मग हे इतके मोठे मोठे कळप तुम्हाला अरुणाचल प्रदेशात वगैरे दिसतात की जिथे जंगल एकदम हिरवा आहे, घनदाट आहे, खाणं कुठंही कमी नाहीये, या पद्धतीला तुम्हाला दिसतात. वा, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि हत्तींबद्दल आपण आणखी बोलूया आपल्या निसर्गाच्या कुशीत या पॉडकास्टमध्ये. तुम्ही ऐकत आहात सागर म्हात्रे सरांना. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज निसर्गाच्या कुशीत आपण जाणून घेतो हत्तींबद्दल सागर म्हात्रे सरांकडनं. सर, आपण हत्तींच्या कळपाबद्दल बोललो, ते कुठून आपल्याकडे आले त्याविषयी बोललो, आणि आता मला जाणून घ्यायचंय की हत्ती आपल्या बछड्यांना म्हणजे आपल्या मुलांना कसं शिकवतात, म्हणजे ते ट्रेनिंग असतं ते कसं त्यांना देतात, त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं. बिलकुल. हत्तींचा जो बछडा असतो तो लहानपणी म्हणजे इतर प्राण्यांप्रमाणेच अतिशय क्यूट आणि तुम्ही बघाल तर ते त्याची सोंड ऍक्टिव्ह नसते, म्हणजे ती अशी लटकत असते. हे माझं स्वतःचं निरीक्षण आहे. आणि तो सुरुवातीला त्याच्या आईच्या दुधावर असतो आणि मग हळूहळू जे शाकाहारी जे अन्न आहे ते खायचा प्रयत्न करतो जसा मोठा होईल तसा. पण तुम्ही बघाल की त्याचं प्रोटेक्शन कसं असतं की तो नेहमी त्याच्या आईच्या 4 पायांमध्ये इथं तिथं पळत असतो. कधीतरी थोडासा यावला जाईल त्यावला जाईल, पण तो त्या 4 पायांमध्ये येतो परत. इतका लहान असतो आणि तो बरोबर मावतो तिकडे. आणि जसा जसा मोठा होत जाईल मग तो त्याच्या डावीकडे, उजवीकडे, मागे या प्रकारे. आणि कळपामध्ये जे संरक्षण असतं ते एका खूप मोठ्या लेव्हलचं असतं, कारण त्या हत्तीच्या ज्या कोणी बाकी इतर फिमेल असतात तर त्या यांचं सिक्युरिटी म्हणजे जे सुरक्षितता आहे ते बघतात. आणि इतर जी त्याच्या वयाची पिल्लं असतात त्यांच्यावर हा खेळण्याचे जे कार्यक्रम असतात ते दिवसभर चालू असतात. तर सकाळ तुम्ही झाल्या झाल्या बघाल की हत्ती त्यांचं चरणं म्हणजे ग्रेझिंग चालू करतात. ब्राउझिंग पण त्याला म्हणतात की बाबा काय खायचं काय नाही. तर त्याच्यात बरीचशी फळं आली, गवत आलं, झाडांची पानं आली, काही ठिकाणी झाडांच्या साली सुद्धा अक्षरशः उपटून खाल्लेल्या आहेत कोवळ्या. तर ह्या प्रकार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हत्तींचा जो अधिवास आहे, जी हॅबिटॅट आहे, ही पाण्याच्या आजूबाजूला आहे, कारण यांची पाण्याची रिक्वायरमेंट पण भरपूर आहे. आणि ज्या वेळेला कडक उन्हाळा असतो त्यावेळेला बरेचसे हत्ती तुम्हाला पाण्यात. आणि याच्यासाठी मी एका अभयारण्याचं नाव सांगेन, पेरियार म्हणून जे केरळामध्ये अभयारण्य आहे, हे हत्तींसाठी. आणि ह्याची जी सफारी आहे, पेरियारचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की आपण जितक्या वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये जातो त्यातली पेरियार ही अशी एकच सँच्युरी आहे की जिथे तुमच्या पायांच्या चिन्हाचं निशाण नाही राहत.
सगळं बोटिंग मध्ये बघायचं असल्यामुळे अच्छा. तुम्ही बोटीतनं येता, बोटीतनं जाता आणि ती सफारी संपते. एक वॉकिंग टूर पण आहे, पण ती शक्यतो जास्त लोक घेत नाही, कारण तिथं एलिफंट आणि याचा प्रादुर्भाव आहे. पण तुम्हाला जे हत्ती आंघोळ करताना आणि एकदम पाण्यात मस्ती करताना जर पाहायचे असतील तर उन्हाळ्यात पेरियार, अच्छा, केरळामध्ये. नक्कीच. आणि मला हत्ती वाईल्ड कधी होतात ते जाणून घ्यायचे. कधी कधी अचानक ते आक्रमक होतात, तर त्याच्या मागे त्यांचं काय बिहेवियर पॅटर्न असतो तो थोडासा सांगा. हे बऱ्याचशा ठिकाणी आणि खास करून मला वाटतं केरळाचा जो एक फेस्टिवल असतो जिथे बरेचसे हत्ती ओळीने उभे करतात, तिथे हत्ती कधी कधी कंट्रोलच्या बाहेर. आता सगळ्यात पहिली गोष्ट ना, आपण हत्तींचं जे बिहेवियर आहे त्याच्या आधी हत्ती आणि माहूत याचा एक रिलेशनशिप आहे, की जो एक हत्ती असतो तर एका माहुताबरोबर तो त्याचं आयुष्य असतं. साधारण एक हत्तींचंही आयुष्य अराउंड 60 वर्ष असतं, जो वाईल्ड मध्ये असतो तो. तर एक माहूत आणि एक हत्ती यांचं सुरुवातीपासून कनेक्शन असतं. बरं, सगळ्यात पहिली गोष्ट, हत्ती पकडतात कसे, तर ह्याला खेडा म्हणतात. खेडा काय असतं की एक मजबूत कंपाऊंड लाकडाच्या मोठ्या मोठ्या ओंडक्यांचं करतात, आणि हे खेडा मात्र करणारे फक्त आसामचे लोक आहेत. हे त्यातले एक्सपर्ट आहेत. केरळाचे लोक खेडा ते अजून त्यांचं टेक्निक म्हणा किंवा स्किल अजून डेव्हलप केलेलं नाही, त्यामुळे यांना आसाममधनं बोलवतात. आणि जे यंग हत्ती असतात यांना पाळीव हत्ती जाऊन त्यांच्या कळपापासनं फिजिकली आयसोलेट करतात, ढकलून आणि मग त्या कुपडात आणून मग अडकवलं किंवा त्याला थोडं काही दिवस बंदिस्त करून त्यांना ही जाणीव करून दिलं की यू आर नो मोर फ्री, तुम्ही स्वतंत्र नाही आहात, तुम्ही आमच्या अंडर आहात आणि आम्ही जे सांगू ते काम तुम्हाला करायला लागेल, आम्ही जे खायला देऊ ते तुम्हाला खायला लागेल. अशा पद्धतीने त्या हत्तीची लिटरली एक गुलामी चालू होते. तर ही एवढी चांगली पद्धत नाही, आपण ही सोडून द्यायला पाहिजे. कारण आता माझ्या मते सगळीकडे रस्ते चांगले झालेले आहेत, हत्तींची जी लोड ओढण्याची गरज आहे ती तेवढी राहिली नाही. मशिनरी झालेल्या आहेत, टेक्निकली आपण चांगले झालेलो आहोत. करेक्ट. तर हे झालं हत्ती आणि माहुताचं. पण बऱ्याच वेळेला हा जो बॉन्ड असतो, हे काही उदाहरणं अशी आहेत की हत्तीने माहुताला पकडून चिरडून मारलेलं आहे, तर हेही आहे. त्यामुळे माझ्या मते सगळ्यात हा जो ह्युमन अॅनिमल किंवा ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट आहे, हे तुम्ही जर हत्तींना त्यांच्या हॅबिटॅटमध्ये, त्यांच्या जंगलात, त्यांच्या अधिवासात जर सोडलं तर हे येणार नाहीये. त्यामुळे आपण या प्रकारचं कुठल्या तरी प्राण्याला बंदिस्त करून ठेवणं हेही चुकीचं वाटतं. त्यानंतर हत्ती क्रेझी किंवा मॅड का होतात, कारण ते कुठल्याही हत्तीला फटाके आणि मोठे मोठे ढोल वाजवणं त्या फेस्टिवलमध्ये जेव्हा, तर ते किती वेळ तो सहन करू शकतो, कारण त्या प्राण्याला त्या प्राण्याचं जाऊ दे, मी सुद्धा खूप मोठा नाही करू शकत. तर मग आपण त्या हत्तीकडनं चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी ठेवायची. तर ते बेस्ट वे, जोपर्यंत ते हत्ती याच्यात आहेत जंगलात तोपर्यंत ते सुखी आहेत असं मी समजतो. सो दॅट अॅनिमल शुड बी लेफ्ट, किंवा तुम्ही त्याचं जे लाईफस्टाईल आहे किंवा त्याचं जे आयुष्य आहे त्याला सोडून द्या तिथे. त्याला निष्कारण गुलाम बनवून त्याचं ना तर तुम्ही 150 किलोचं जे अन्न आहे हे संपूर्ण देऊ शकत नाही, त्याला जो कळपाबरोबर फिरण्याचा आनंद आहे तो देऊ शकत नाही, मग ते त्याला तुम्हाला कोंडून काही मिळत नाही. बघ, मंदिरातले हत्ती सुद्धा माझ्या मते आपण ह्या गोष्टीला जास्त एनकरेज नाही केलं पाहिजे. बरोबर, खरंच. तर आता आपण थोडंसं हत्तीविषयी सायंटिफिक माहिती घेऊया. एलिफस मॅक्सिमस इंडिकस म्हणून नाव आहे, आणि याच्यात एशियाटिक एलिफंट वेगळे आहेत, इंडियन एलिफंट वेगळे आहेत. इंडियन एलिफंट ही सेपरेट सबस्पिशीज समजली जाते. श्रीलंकेत वगैरे जे एलिफंट आहेत हे छोटे असतात आकाराने. तर जनरली ह्याला स्पीशिएशन म्हणतात. स्पीशिएशन काय की बाबा एकसारखेच दिसणारे दोन प्राणी किंवा पक्षी, पण ते त्यांच्या जागामुळे किंवा त्यांच्या हॅबिटॅटमुळे वेगवेगळं फिजिकल कॅरेक्टरिस्टिक धारण करतात. त्यांची बॉडी लहान असते आणि मुख त्याचं मोठं असतं, असं आहे ना काही आफ्रिकेतले वगैरे. आफ्रिकेतला तोंड, कान वेगळेच आहेत, ते वेगळे आहेत.
आणि आफ्रिकेतला हत्ती तो थोडासा जास्त पुराणकालीन हत्ती दिसतो. आपला हत्ती चित्रांमध्ये वगैरे हा. कारण हे असे मोठे कान असे आणि त्याच्या उलट ह्याचे आपल्या इंडियन एलिफंटचे कान छोटे आहेत. तर आता आपण हे साधारण त्याचं नाव बघितलं, थोडाफार इतिहास बघितला. साधारण हत्तींचं जे वर्गीकरण आहे ते 17व्या शतकात चालू आलं. तर त्यात कुणीतरी एशियाटिक एलिफंट बघितला श्रीलंकेमध्ये, मग त्याचं एक वेगळं नाव दिलं. आणि इंडियन एलिफंट जेव्हा बघितला तेव्हा त्यांनी त्याचं वेगळं नाव दिलं. आणि हळूहळू आता हे जे सगळं असतं हे टॅक्सॉनॉमी ज्याला म्हणतात, की बाबा हा नक्की प्राणी कुठला, बाबा हा एशियाटिक आहे, इंडियन आहे. तर आपल्याकडे जे पिग्मी एलिफंट पण आहेत बाली किंवा याच्यामध्ये इंडोनेशियाच्या काही बेटांमध्ये, तर त्यांचं जे साईज आहे किंवा त्यांचं जे हे आहे तर त्या जंगलाला अनुसरून आहे. जसं आपण बघितलं की कॉर्बेट मधले टायगर्स जास्त रंगीत आहेत, तर ते काय आहेत की त्यांच्या हॅबिटॅटमुळे. सेम वे जर त्या हत्तींना एक फूड एका लेव्हल पर्यंत मिळत असेल वगैरे, मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये सुद्धा प्रचंड रेन फॉरेस्ट आहेत, दररोज पाऊस पडतो, तर तिथं ही खाणं मुबलक आहे. पण ते जे आपण ज्याला स्पिशिएशन म्हणतो हे वेगवेगळं आहे. तर ह्याच्यात काही पिग्मी एलिफंट पण आहेत. आता तुम्ही विचाराल की मग भारतात जास्तीत जास्त एलिफंट कुठे आहेत, तर नॉर्थ ईस्ट मध्ये जास्त एलिफंट आहेत आणि साऊथ मध्ये. तर ह्यांचं जे हॅबिटॅट आहे हे प्रचंड आहे. आणि माझ्याकडे काही आकडे आहेत, मी देतो, कारण आकड्यांशिवाय आपण बोलणं चुकीचं आहे. तर जे नॉर्थ ईस्ट आहे तर याच्यात अरुणाचल आला, वेस्ट बेंगॉल वगैरे आला, ह्याच्यात साधारण 10,000च्या आसपास हत्ती आहेत. ओडिसा, झारखंडला मी काही महिने काम केलं, तर नॉर्थ ऑफ जे झारखंड आहेत तर तिथे साधारण 3,000 हत्ती आहेत. त्यानंतर जे नॉर्थ आहे उत्तराखंड म्हणजे जिम कॉर्बेटचा एरिया, उत्तर प्रदेश, तिथे अराउंड 2,000 आहेत. आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या साऊथ इंडिया. मग ह्याच्यात अगदी तुम्ही कर्नाटकापासून, आणि आपण कालच्या एपिसोडमध्ये बोललो की दोडामार्ग मध्ये जे हत्ती येतात तिथून ते केरळापर्यंत, आणि काही तमिळनाडू जे कोइंबतूर वगैरेचा जो एरिया आहे तिथे एक 14,000. तर असे मिळून तुम्ही 10, 14 आणि 5 असं मिळून एक 20,000चं पॉप्युलेशन आहे. पण आपण या पॉप्युलेशनला हेल्दी बनणार का, तर मी नाही म्हणत. कारण गेल्या 3 जनरेशन मध्ये हत्तींची संख्या 50% झाली आहे. म्हणजे आज जे आपण 20,000 म्हणतो ते 3 पिढ्या आधी 40-80,000 म्हणजे 1,00,000च्या आसपास. पण मग ते आता कमी झाले. त्यानंतर नेपाळमध्ये एक 100-125 आहेत, बांगलादेशमध्ये 150 ते 250 आहेत, भूतानमध्ये 250 ते 500, आणि म्यानमारमध्ये मात्र म्हणजे बर्मा जे म्हणतो आपण त्याच्यात साधारण 5,000 हत्ती आहेत. त्यापैकी थायलंडमध्ये तुम्ही जर पकडलं तर 2,500 ते 3,000. तर ही पण संख्या खूप मोठी आहे. मलेशियामध्ये अराउंड 2 ते 3,000 आहेत. तर ह्या ज्या संख्या आहेत ह्या भरपूर आहेत. आश्चर्य म्हणजे चायनामध्ये सुद्धा 200-250 हत्ती आहेत, म्हणजे जे साऊथ चायना आहे. इनफॅक्ट बऱ्याचशा ठिकाणी हत्ती 10,000 फुटावर पण ऑब्झर्व केले गेलेले आहेत. तर आता म्हणजे आपल्याला असं वाटतं की हत्ती हा प्लेन्स मधला म्हणजे सपाट, पण तसं काही नाहीये. हत्ती बऱ्याच वेळेला डोंगरावर सुद्धा जातात आणि हे करतात. तर आता हे साधारण आपण आकडे बघितले हत्तींचे. तर हत्तींचे जे काही अविस्मरणीय अनुभव आहेत त्यातला हत्तींची मेमरी हे एक आहे. कारण हत्तींचा ब्रेन बऱ्यापैकी विकसित असतो आणि हत्ती त्यांच्या रेग्युलर जीवनात अशा बऱ्याचशा गोष्टी करत असतात की ज्याच्यातनं त्यांचं इंटेलिजन्स दिसतं. फॉर एक्झाम्पल मी साऊथ मध्ये बघितलं की 6 फुटाच्या भिंती ज्या आहेत त्या काही हत्तींना थांबू शकत नाही. हत्ती सरळ त्याच्यावर ते पुढचे पाय ठेवतो दोन्ही. ते दोन्ही पाय ठेवल्यावर हत्तीच्या वजनाने की जो अराउंड 5 टन पर्यंत आहे, इधर ती वॉल कोसळते किंवा तो हत्ती मग त्याच्यावर वर येतो आणि मग पुढचे पाय खाली ठेवून मागचे पाय, जर ती वॉल कोसळली तर हत्तींचा अख्खा कळप मध्ये येतो. तर थोडक्यात काय की हत्तीला त्याच्या जंगलात ठेवणं फार चांगली गोष्ट आहे. कारण लोकवस्तीमध्ये हत्ती या प्रकारे घुसून तुम्ही मग त्याला थांबवू शकत नाही. मग त्याला 2-3 उपाय उरतात.
एक तर आवाज करणं, फटाके, आणि दुसरा आता हा उपाय बऱ्याच ठिकाणी केला आहे की लाल मिरच्या जाळणं. हो हो हो. आणि मग ते इट इज लाईक तुमचा जो पेपर स्प्रे असतो, हा. पेपर स्प्रे सारखं ते हत्तींचं जे वास घेण्याचं हे असतं ते अत्यंत तीक्ष्ण असतं. तीक्ष्ण आहे. त्यामुळे एकदा त्या लाल मिरच्या वगैरे जाळल्या हा. की हत्ती फारसं राहत नाही. अच्छा. तर कमिंग बॅक टू हत्तींचं जे रिप्रोडक्शन असतं, हा. तर साधारण आपल्याकडे जसा माणसांमध्ये 9 महिन्यांचा जो गर्भकाल असतो, हत्तींमध्ये तो 1.5 वर्षाचा असतो. हो. कारण ते एवढा मोठा प्राणी आहे. बापरे. हा. आणि त्यानंतर सुद्धा जवळजवळ एक 6-7 वर्ष ते पिल्लू त्यांच्या आईकडे राहतं. त्यामुळे जे हत्ती मदर आणि चाइल्ड जे बॉन्डिंग आहे हा. ते खूप स्ट्रॉंग असतं. Strong कारण आहे. तो गर्भातच 1.5 वर्ष 1.5 असतो. वर्ष. हा. तर ह्या प्रकारचं आपण जर जंगलात पाहिलं हा. तर हे बॉन्डिंग तुम्हाला बघायला मिळतं. वा. की आणि काझीरंगासारखे काही जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी टायगर रिझर्व आहेत, तिथे तुम्हाला हत्तींच्या पिल्लांशी खेळायला सुद्धा मिळेल. पण ते खूप डेंजरस असतं, कारण ते जवळजवळ 100-150 किलोचं पिल्लू, आणि त्याचं खेळ म्हणजे तुम्ही जर गेलात त्याच्या जवळ हा. तर तुमच्याशी त्याला खेळायचं असतं. पण कसं खेळायचं असतं की तुम्हाला तो अशा डुशा मारणार, हा. खाली बसून तुम्हाला तुमच्या अंगावर हे करणार, आणि हे सगळं चिखलात. चिखला. तर ते जर एखादा माणूस फिजिकली फिट असेल तर तुम्ही कदाचित हत्तीला तुमच्या पायावर, मांडीवर वगैरे घेऊ शकता. हा. पण एखाद्या माणसाचं हाडं वगैरे तर हा प्रयत्न करू नये, करू नये. कारण तुमची हाडं वगैरे. पण ते विलक्षण क्यूट पिल्लू, अगदी गोंडस, ते रंग काळा असला तरी ते शेवटी हत्तीचं पिल्लू. हो. तर ते इतकं सुंदर दिसतं. गोड दिसतं. हा, तर हे तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी काझीरंगामध्ये मिळू मिळू शकते. आणि काझीरंगामध्ये दुसरं हत्तींचा एक वापर आहे की एलिफंट सफारी. कारण ब्रह्मपुत्रेचं जे पात्र आहे हो. तर ते सगळं दलदलीच आहे. तर तिथे जीप सुद्धा बऱ्याच ठिकाणी जात नाही. तर एक तुम्हाला एलिफंट सफारीचा कार्यक्रम घेता येतो. मी ते विचारणारच होते तुम्हाला की एलिफंट सफारी आपण कुठे करू शकतो आणि त्याचा आनंद जास्ती आपल्याला कुठे येऊ शकेल. राईट. काझीरंगामध्ये माझ्या मते मॅक्सिमम एलिफंट सफारी एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि अगेन आय लिव्ह इट, म्हणजे तुम्ही तुमचं मत ठरवू शकता की तुम्हाला ती घ्यायची आहे की नाही. नाहीतर जीप सफारी भरपूर आहे. आणि काझीरंगामध्ये मेगा हर्बीवर जे 1000 किलोपेक्षा मोठे प्राणी जे की शाकाहारी आहेत, हे भरपूर आहेत. मग याच्यात वॉटर बफेलो हत्ती आणि काझीरंगाचा फेमस एक शिगी गेंडा, रायनोसॉरस. हा, तर हे आहे. तर हे सगळे प्राणी तिथे एकत्र राहतात. की ब्रह्मपुत्रेची दलदल जी आहे त्याच्यात एलिफंट ग्रास येतं. तर इनफॅक्ट एलिफंट ग्रास आता आपल्याकडे पण उगवायला सुरुवात केली, महाराष्ट्रात म्हणा किंवा इथं. तर एलिफंट ग्रास एक तर तुम्हाला बैलांना खाण्यासाठी, कारण ते जवळजवळ 10-12 फूट उंच वाढतं. आणि त्यानंतर आता जे याचे प्लांट टाकलेले आहेत बायोगॅसचे, तर त्याच्यात सुद्धा हे एलिफंट ग्रासचा उपयोग, म्हणजे एका प्लांटला लखनौला मी स्वतः भेट देऊन आलो. तर त्याच्या ज्याला आपण हे म्हणतो बेल, गठली म्हणतो, तर ती रिएक्टरमध्ये टाकून त्याच्यातनं बायोगॅस वगैरे. तर एलिफंट ग्रास आणि एलिफंट यांचं एक नातं आहे. आणि काझीरंगामध्ये मी हा अनुभव आता मी सांगेन की माझा अनुभव काय, की जेव्हा तुम्ही सकाळच्या सफारीला जाता तेव्हा एलिफंट ग्रास मधून जातो, त्या हत्ती गवतामधनं जातो. आणि त्या गवतावर असलेले दवबिंदू तुमच्या पायाला लागत असतात. आणि तुमचे बूट किंवा तुमचे पॅन्ट वगैरे ओली होते. आणि तो इतका सुखद अनुभव आहे, कारण आपण तिथे मोस्टली थंडीतच जातो. तर ते तुम्ही जेव्हा त्या सफारीवर येतात तेव्हा तुमचे सगळे बूट वगैरे ओले झालेले असतात. इतकं दव त्या गवतांमध्ये असतं. तर आता इतकं दव जर असेल तर वेगळं पाणी पिण्याची गरज बऱ्याचशा प्राण्यांना राहत नाही. तर हे हत्ती गवताचं एक वैशिष्ट्य आहे. पण हत्ती गवत एका पद्धतीने थोडंसं डेंजरस पण आहे. कसं, तर हत्ती गवतातून तुम्हाला जर समजा 6 फूट पुढे वाघ असेल तर तो दिसत नाही. तर सडनली तुमचा हत्ती पुढे आला म्हणून त्या हत्तीवर चार्ज करणारे आहेत आणि तिथे तुमचं जर हृदय थोडंसं कमजोर असेल तर तुम्हाला त्याचा हे होऊ शकतो, धक्का बसू शकतो.
तर हे साधारण हत्तींबद्दल आपण सांगितलं. माझे काही अनुभव असे आहेत. हो, पण तत्पूर्वी एक विश्रांती घेऊया आणि हत्तींबद्दल आपण जास्ती माहिती घेऊया, तुमचे अनुभव. आणि मला आणखीन एक बरंच विचारायचं आहे हत्तींबद्दल. मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा निसर्गाच्या कुशीत, हा स्पेशल पॉडकास्ट बाय सागर म्हात्रे. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात निसर्गाच्या कुशीत, हा स्पेशल पॉडकास्ट बाय सागर म्हात्रे सर. आणि आज आपण हत्तींविषयी जाणून घेतोय. सर, आता मला महत्वाचं विचारायचं आहे, म्हणजे हत्ती जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याची शुश्रूषा आपण कसं करतो, किंवा त्याला कुठे काही खरचटलं किंवा लागलं खुपलं तर आपण त्याला, म्हणजे एवढा अवाढव्य प्राणी आहे आणि त्याला कधी काय झालं किंवा तर आपण त्याची शुश्रूषा कशी करावी आणि कसं ते माहूत वगैरे सगळं त्याला ट्रीटमेंट कशी देतात ते थोडं जाणून घ्यायचं. हत्तींची शुश्रूषा, फर्स्ट एड किंवा इव्हन मी आता बघितलंय हत्तीला आर्टिफिशियल लेग पण दिलेला आहे. पण मग हे सगळं खूप स्पेशलाइज फील्ड आहे. आणि ह्याच्यात माझ्या मते आपले जे वेटरनरी कॉलेजेस आहेत मोठे आणि परळचं बैल घोडा वगैरे, यांच्याकडे मला वाटतं वेल ट्रेन्ड किंवा मग ते ट्रेनिंग द्यायला लागतं. कारण एका छोट्या प्राण्याची शुश्रूषा करणं आणि हत्ती ह्याच्यात खूप फरक आहे. आणि औषधांच्या क्वांटिटीज वगैरे हे सगळं काय म्हणतात त्याला गणितच वेगळं आहे. मला एक मदमस्त हत्ती ज्याला आपण म्हणतो, ते मराठीत हा शब्दच आहे, तर तो या हत्तीच्या मदावरनं आलेला आहे. मध काय आहे की त्याच्या कपाळातनं एक एन्झाईम झिरपतं जेव्हा तो वयात येतो तेव्हा, आणि त्याला मखणा म्हणतात. आणि तो कळपापासून वेगळा झालेला असतो. आणि या हत्तीच्या नादी कोणी लागत नाही, कारण हा हत्ती प्रचंड व्हायलन्स किंवा हे करू शकतो. तर हे असे जे हत्ती आहेत, तो आपण फिल्म्स मध्ये दाखवतात ना, म्हणजे तो असा बांधलेला असतो आणि त्याला सोडतात आणि मग तो व्हायलेंट होतो. नाही, तसं नाही. आखाड्यात मग ते नॉट ओनली दॅट, पण जो जंगलातलाही हत्ती आहे, वाईल्ड जो आहे, त्याच्याही एकदा तो त्याच्यातून तुम्हाला मध स्त्रवताना दिसला, गंडस्त्रव ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्या आसपास कोणी जास्त फिरकत नाही. इव्हन ज्या सफारीच्या जीप असतात त्याही 4 पावलं लांबून निघून जातात. कारण तो हत्ती, त्याच्याकडे प्रचंड एनर्जी असते, यंग असतो. आणि हे त्याचे जे बॉडी मधले चेंज होतात, एन्झाईम्स चेंज होतात किंवा हार्मोनल चेंज आपण म्हणू, तर त्याच्यासाठी तो हत्ती अत्यंत रिस्की समजला जातो. तर हे एक मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं की तसल्या हत्तीच्या आसपास फिरकू नये. कारण आपण म्हणतो की किती सुंदर दिसणारा प्राणी, पण जसा जसा तो जवळ येत जाईल तुम्हाला काळजी घ्यायला. नक्कीच. हा, तर शुश्रूषाबद्दल तुम्ही सांगणार होता. हा, तर शुश्रूषा म्हणजे आता हत्तींचं जे काय ज्याला आपण मेडिकल सायन्स म्हणूया किंवा, तर ह्याची वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी शुश्रूषा केली जाते. मला वाटतं फॉरेस्टचे लोक ह्याच्यासाठी ट्रेंड असतात. आणि दुसरं म्हणजे काही एलिफंट कॅम्प्स आहेत, जसं कर्नाटकामध्ये दुबारे एलिफंट कॅम्प आहे नदीच्या बाजूला. तर तिथेही जे डॉक्टर्स असतात त्यांना हे या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं गेलेलं असतं. आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हत्तींना समजून घेतलं पाहिजे. तो असाही प्राणी नाही की तुम्ही त्याला घरात ठेवावं किंवा मंदिरात ठेवावं, पण न समजण्या इतकाही नाही की बाबा तुम्हाला याच्या बाबतीत काही माहिती नाही किंवा हा हिंस्त्र प्राणी आहे असंही नाही. पण शेवटी माझं मत असं आहे की त्याचा जो फ्रीडम आहे तो आपण हिरावून घेऊ नये. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला फर्स्ट एड, हे याच्यात माझ्या मते काही डॉक्टर्स याच्यात एक्सपर्ट असतात जे की ह्या केसेस हँडल करतात. नक्कीच. आणि ज्यांना ह्या प्राण्यांशी किंवा पक्ष्यांशी जास्ती जवळ करायचं आहे किंवा त्यांची शुश्रूषा करायची, जसं ते तुम्हाला म्हणलं आपल्याकडे हॉस्पिटल्स असतात, तसे कुठले हॉस्पिटल्समध्ये किंवा हा कोर्स म्हणजे पक्षी निरीक्षणाचा आणि प्राणी निरीक्षणाचा कोर्स कसा आपण कुठून घेऊ शकतो त्याविषयी थोडं. मी स्वतः नॅचरलिस्टचा जो कोर्स आहे ह्याच्यात पक्षी, प्राणी, इन्सेक्ट, बटरफ्लाईज, झाडं हे सगळं आलं. तर हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणून जे फोर्टला येलो गेट जो आहे आपल्या डॉक्सचा त्याच्या समोर, थोडक्यात रिगल सिनेमाची आतमधली गल्ली, तर तिथे त्यांचं ऑफिस आहे. आणि तुम्ही वेबसाईटवरनं पण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि याच्यात नुसतं पक्षी निरीक्षण म्हणजे ज्याला आपण पक्षी निरीक्षण शास्त्र असं म्हणतो, त्यानंतर एंटायमॉलॉजी म्हणजे कीटकांचं निरीक्षण करणं, मग त्याच्यात फुलपाखरं आली, मॉथ आले, मॉथ म्हणजे पतंग रात्रीचे. तर हे सगळे कोर्सेस आहेत. तर हे लोकांना याचा आणि यांचं लायब्ररी आहे, तुम्हाला यांची मेंबरशिप पण घेता येते, त्यांचे मॅगझिन्स आहेत आणि त्यांचे चॅप्टर्स आहेत, म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला ऍक्च्युली नेचर वॉक वगैरे अटेंड करता येतं. तर हे ह्या सगळ्यांची आता सोय आहे. आणि प्लस आता प्रायव्हेट प्लेयर्स आपण ज्याला म्हणतो, तर पक्षी निरीक्षण किंवा पक्ष्यांचं जे शास्त्र त्याला ऑर्निथॉलॉजी म्हणतात. आणि हे आता पक्षी निरीक्षणाचे वर्ग म्हणा किंवा हे बरेचसे प्रायव्हेट प्लेयर्स पण आहेत. तर जसं मी सांगितलं की आदेश शिवकर म्हणून माझा मित्र आहे, हा इंडियातला टॉप बर्डर आहे वगैरे. त्यानंतर ठिकठिकाणी म्हणजे आसाममध्ये वेगळे गाईड्स आहेत, मग त्यांना त्यांची जिओग्राफी चांगल्या पद्धतीने. नव्या मुंबईमध्ये मी स्वतः पक्षी निरीक्षणाचे कार्यक्रम घेतो, तर अलिबागमध्ये घेतो माझ्या रिसॉर्टवर वगैरे. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गाईड्स आहेत आणि काही काही गाईड्स अत्यंत शार्प. मग याच्यात दोन प्रकार आहेत की पक्षी निरीक्षण करणार आणि पक्षी स्पॉटिंग करणार. तर हे स्पॉटर्स पण आता बऱ्यापैकी आहेत की जे तुम्हाला त्यांना माहिती असतं की कुठला पक्षी कुठल्या वेळेला कुठे असेल, अवेलेबल आहे. तर हे आता मी जसं सांगितलं. त्यानंतर त्यांचं आयडेंटिफिकेशनचं ऍप आहे, बरेचसे वेगवेगळे ऍप आहेत की ज्याच्यातून तुम्ही तो पक्षी साधारण आयडिया, पण ते तुम्हाला प्रोबॅबिलिटी देतात की बाबा 60% हा असू शकतो, पण 20% हा सुद्धा असू शकतो, 10% हाही असू शकतो. तर असं त्यांचं जे लॉजिक त्यांना दिलेलं असतं प्रोग्रामला, त्याप्रमाणे ते. तर ह्याच्यात भरपूर वाढ झालेली आहे. आपल्या सगळ्या सोशल मीडियावर यांचे वेगवेगळे फोरम्स आहेत, त्याच्यात पण तुम्हाला भरपूर माहिती घेणार. पुस्तकं तर आहेतच आहेत. सलीम अलींचं आहे, क्रिस कॅमेरकझांचं आहे, गाईड टू बर्ड वॉचर्स इन इंडिया म्हणून एक खूप रेअर पुस्तक आहे जे की माझ्याकडे आहे. त्याची कॉपी तुम्हाला मला वाटतं माझ्या मित्रांनी शेवटी मागवलेली, ती आता लंडनवरनं मागवलेली. तर ते बाय राज सिंग, हा इंडियन ऑथर आहे, आणि क्रिस कॅमेरकझ आहे. तर ह्याच्यात अगदी तुम्ही कुठं जावं, मग तिथे या ठिकाणी मग त्यांनी हँड ड्रॉन मॅप आहेत फार छान, आणि तुम्हाला या ठिकाणी हा पक्षी दिसू शकतो, आणि मग चेकलिस्ट, त्यांचे सगळे सीझन, त्याची माहिती वगैरे. हे अत्यंत चांगलं पुस्तक आहे, अ गाईड टू बर्ड वॉचिंग इन इंडिया. नक्कीच. तर हत्तीविषयी फार छान माहिती सागर म्हात्रे सरांनी आजच्या पॉडकास्टमध्ये दिली. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि पुन्हा भेटूया निसर्गाच्या कुशीतच्या पुढच्या भागात. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद सर. थँक्यू.